गावची मजा काही वेगळीच असते आणि त्यात माझं गाव साताऱ्यात असल्यामुळे मग तर काही विषयच नाही भारी वाटण्याचा. तर मित्रांनो, माझं नाव साहिल दीपक तरडे. हा माझा पहिला ब्लॉग आहे. तर मी या ब्लॉगमध्ये माझं गाव म्हणजेच बामणोलीत आल्यावर गणपतीत काय काय धमाल केली ते मी दाखवणार आहे. तर तुम्ही हा ब्लॉग नक्की शेवटपर्यंत बघा. हे आहे आमच्या गावातील स्मारक. हुतात्मा सर्जेराव मारुती जाधव यांचे हे स्मारक आहे. त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. हे स्मारक पाहून मला पण देशासाठी काहीतरी चांगली कामगिरी करावी असं वाटलं, कारण देशासाठी शहीद होणं हे कोणाचं पण काम नाही. पहिला ब्लॉग आहे आणि मी इकडे मेळायला आलोय आणि हा माझा मित्र प्रसाद दादा. तर काय सांगशील मंडळाबद्दल? आम्ही एवढं खुश आहे आज. आम्ही आमचा गणपतीचा आगमन सोहळा करायसाठी आज मेळ्यात आलोय. आमचे 3 दिवसापासून प्रयत्न चालू आहेत की आमचा आगमन सोहळा आज व्हावा. यासाठी आम्ही एवढे प्रयत्न करतोय आम्ही कंपनीतनं, मी आज कामावून कंपनीतनं हाबडे घेऊन कंपनीतनं इथं आलोय आणि आमचा गणपती आगमन सोहळा आम्ही एकदम पद्धतशीररित्या सरकारच्या नियमानुसार सगळं. दुपारचे वाजले होते 4 आणि मी इकडे आलो होतो मंडळाचा गणपती न्यायला. बघू शकता खूप छान अशी मूर्ती बनवली. तर आपण मूर्ती काढली. कधीपासून तुम्ही हा म्हणजे व्यवसाय? तर खूप खरंच भारी मूर्ती बनवली, मला खूप आवडलं. आणि तुम्ही जे करता म्हणजे इथल्या मी आतमध्ये गेलो होतो आणि ज्या तुम्ही मूर्त्या बनवल्या ना खूप भारी वाटलं एकदम. खरंच जे तुम्ही करताय खरंच मला म्हणजे भारी वाटलं मला मूर्तीला बघून. आणि जे करताय तुम्ही कार्य भारी आणि खतरनाक वाटतंय मूर्तीला बघून. आणि हे जे करताय तुम्ही असंच करत राहा आणि नेक्स्ट वर्षी पण आम्ही या इकडेच गणपती घ्यायला येऊ. आणि खूप भारी मूर्ती त्या पद्धतीने बनवली एकदम. क्लायमेट खूप भारी आहे इकडचं. गावातून बाप्पाची मिरवणूक झाल्यानंतर मूर्तीला धक्का न लावता सुखरूपपणे मंडपात ठेवण्यात आलं. दुसऱ्या दिवशी गणपती बसवल्यानंतर आम्ही निघालो ढोल वाजवायला. तर आता आम्ही चाललोय सगळे ढोल वाजवायला. हे माझे मित्र सगळे. हातवरती करा भावांनो, हातवर करा. हे आहेत आमच्या मंडळातील कार्यकर्ते आणि यांच्या चेहऱ्यावरची स्माईल पाहून खरंच खूप भारी वाटलं. तर आत्ताच आम्ही ढोल पथकाची ऑर्डर होती आणि आत्ताच खूप दमून आलोय. आता आम्ही घरी चाललोय. तर हे बघू शकता, हे इकडे माझं घर आहे आणि हा माझा मित्र गिरीश, त्याचं पण तिकडे. आणि हा तन्मय, त्याचं घर थोडं लांब नाही, जवळच आहे, त्या साईडला थोडं. ठीक आहे, चालेल. आता थेट चाललोय गणपती बसवायला. तर मित्रांनो, आता आम्ही आगमनाला चाललोय म्हणजे कुडाळमध्ये. आणि माझ्यासोबत आहे माझा मित्र विघ्नेश आणि हा माझा मित्र मयूर. तुम्ही बघितलंच असेल कुडाळचं आगमन. आणि मी इकडं पेट्रोल टाकतोय. मयूर किती टाकलं पेट्रोल भावा? 100चं. विघ्नेश भाऊ काय म्हणतोय, कसं वाटलं तुला आगमन? 1 नंबर क्वालिटी ना. तर चला. तर मित्रांनो, हे आहे आमचे ढोल ठेवण्याची जागा. बघू शकता, फार जुनी रूम आहे. हा माझा मित्र, त्याला लग्नाची लयच काय चालली आहे. तो त्याने ठरवलं की 22 वय झालं की तो लग्न करेल. तर भावा, मला एक विचारायचं होतं, आता मी ढोल ठेवून आलो, तर ढोल किती आहेत भावा आपले? 25. आणि ताशे किती आहेत आपले? ताशे आहेत की 5? 25 ढोल नाही, खोटं बोलतो. मग किती आहेत नक्की किती आहेत गिरीश भाऊ? 28. तर काढून आला इकडे मंडळासाठी. तर काय कसं आहे तुमचं स्वीट्सचं दुकान? आमचं 1 नंबर आहे स्वीटचं दुकान. पेड कसे आहेत? पेड 760 रुपये किलो. ओके, चालतंय. चला. असंच आलो होतो शेतामध्ये व्हिडिओ काढायला आणि तिथं मला बाबा भेटले. तर त्यांना थोडी मदत केली आणि घरी निघालो. घरी जात असताना मला काकाची मुलं शेतामध्ये खेळताना दिसली आणि त्यांना पाहून मला पण माझे बालपण आठवले, जेव्हा आम्ही पण अशीच मजा मस्ती करायचो. दुसरं नाही आपल्याला
सकाळचे वाजले होते 9 आणि मी आलो होतो आमच्या गावातील मेन मंदिर जे आहे काळभैरवनाथाचं, आणि तिथं मला शाळेतील मुलं खेळताना दिसली, म्हणून म्हटलं चला बघूया नक्की काय विषय. आणि आतमध्ये आल्यावरती तर काय पूर्ण शाळाच भरली होती, कारण आमच्या शाळेचं काम चालू असल्यामुळे मंदिरातच शाळा भरली होती. मधली सुट्टी झाली होती त्यामुळे मुलं भात खात होती आणि खूप आनंदित पण दिसत होते, कारण शाळा सुटायला फार कमी वेळ राहिला होता. मधली सुट्टी झाल्यानंतर सर्व मुलं प्रभात फेरीला निघाली. तर मित्रांनो, आता मी तुम्हाला गावातील सर्व गणपती दाखवणार आहे. आणि हा आहे बामणोलीचा राजा, आणि या मंडळाचं नाव आहे नवयुग तरुण मित्र मंडळ बामणोली. आणि थोडं वरती गेलं की तुम्हाला दिसून येईल बामणोलीचा महाराजा, हातात वीणा घेतलेली अशी मूर्ती आहे त्यांची. आणि मंडळाचं नाव आहे नवमहाराष्ट्र कला क्रीडा मंडळ बामणोली. आता आपण आलो आहोत सुरभीचा सुखकर्ता बघायला, आणि मंडळाचं नाव आहे सुरभी गणेश मित्र मंडळ बामणोली. आता आपण वाडीतले गणपती बघायला जाऊ. ही आहे आमची स्पोर्ट्स बाईक TVS. कोणती गाडी आहे बाबा? TVS लुना. मुंबईमध्ये गर्दीतले कंटाळा आला होता आणि अशा वातावरणात खूप भारी वाटत होतं. आम्ही इकडे आलोय डेरेवाडीत, आणि आमची वरची वाडी बोलतो आम्ही. आणि हे आहे मंदिर श्री गणेश मंदिर डेरेवाडी, आणि इथं बाजूलाच गणपती आहे. तर चला मग आता मंदिरात जाऊया. तर बघू शकता गणपती, बघू शकता आहे वरच्या वाडीतील गणपती. बघूया, खूप छान अशी मूर्ती आहे. चला आतमध्ये जाऊन बघूया. मुलगा भेटला, इथेच राहतो म्हणजे डेरेवाडीत. काय सांगशील, तुमची मूर्ती कशी आहे? छान आहे. छान, एक नंबर ना. तू कुठे राहतो बाबा? तुझं घर? वर आहे माझं घर. डेरेवाडीतनं पुढे जात असताना आम्हाला पुढं हायस्कूलची पोरं भेटली. शाळे मंदिराच्या मागं. बरं चालतंय. आता तुमचं शाळा सुटली का? बघू शकता आमच्या गावातील हायस्कूल न्यू इंग्लिश स्कूल बामणोली, म्हणजे 8वी ते 10वी इकडे मुलं शिकायला येतात. तर बघू शकता शाळा सुटलेला आहे त्यांची. हायस्कूल तर आपण बघितलंच. आता बघूया डेरेवाडीतील दत्त मंदिर, जिकडे दत्त जयंती असल्यावरती बरेचसे भाविक खूप लांबून दर्शनासाठी येतात. मगाशी आम्ही वरच्या वाडीत होतो, आता आम्ही मधल्या वाडीत आलो आहे. आणि हे आहे चंडिका मातेचं मंदिर, आणि इकडे महाराजांची मूर्ती पण आहे. खूप छान अशी मूर्ती बघू शकता. आणि इकडं शंकराची पिंड पण आहे. तर मित्रांनो, हे चंडिका मातेचं मंदिर, बाजूलाच घर आहे, आणि त्या आजींची मी ओळख करून देतो. तर चला. तर बघू शकता या आजी इथे राहतात, म्हणजे मंदिराच्या बाजूला. मंदिराच्या बाजूला म्हणजे शेवटची जी आम्ही करतो. करूया आपण, आणि आपला व्हिडिओ नक्कीच सक्सेस होईल. चला आजी मग. चांगली राखण. मगाशी मी चंडिका मातेचं मंदिर दाखवलं, आणि हा मधल्या वाडीतला गणपती आहे. भाऊ, कोणतं मंदिर आहे? बालगणेश मित्र मंडळ आहे हे गणपतीचं मंदिर. जी शाळा बघितली होती ना, तिथे तो होता, आणि तो मगाशी झालाय शाळा सुटली. शाळा किती वाजता सुटते बाबा तुझी? 6:11. बरं चालतं. मंडळातील कार्यकर्ता तो खूप अशी रायडिंग लय भारी करतो गाडीची. बघूया, एक नंबर. मगाशी आम्ही कमलापूरमध्ये होतो, आणि इकडे यात्रेवाडीत आलोय. बघूया, खूप छान अशी मूर्ती आहे. भाऊ, कोणतं मंडळ आहे? श्री गणेश मित्र मंडळ बामणोली. आपले सगळे गणपती बघून झाले, आता आपण थेट घरी जाऊया. तर मित्रांनो, या आमच्या गावातील जिम. सध्या गणपती असल्यामुळे कोण दिसणार नाही इकडे. तर मित्रांनो, आता मी तुम्हाला आमच्या आळीतली आरती कशी होते ते दाखवणार आहे. म्हणजे प्रत्येक घरामध्ये सगळे एकत्रित येतात आणि आरती होते. तर चला तर मग बघूया.
रमेव तमेव सर्वं मम देव देव। जय मंगल मूर्ति हो श्री मंगल मूर्ति, दर्शन मात्रे मान कामना पूर्ति। दुर्गर्भारी दुर्वीन संसारी, अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी। आरती ज्ञान राजा पले ज्ञान जगी निष्ठने नतिको। हा माझा छोटा भाऊ ईशान, ज्यानं घुबड बघितली होती म्हणून थोडासा घाबरला होता। मूर्ती पाय दाखवी आम्हा, आरती तुकारामा गुरुदामा, आरती तुकारामा। राम हरे राम 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 हरे। सुट्टी संपलेली आहे। असं वाटतं की मुंबईला जाऊ नये, सुट्टी संपल्यामुळे खूप रिग्रेट वाटतंय, जायला लागेल। आणि मित्रांनो, जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच जास्तीत जास्त लोकांना पाठवा, लाईक शेअर सबस्क्राईब करा।